जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चुंचाळे व परिसरात एक व्यक्ती बिना परवाना बेकायदेशीर एसटीबीटी कापूस विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक यांनी चुंचाळे येथे छापा टाकून सुमारे 1273 एसटीबीटी कापूस अनधिकृत बियाण्यांची पाकिट जप्त केली असून तो साधारण 17,82,80 रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर बियाणं कुठून आणलं होतं, काही तपास वगैरे केला आहे? संबंधित संशयित आरोपीला जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की सदर बियाणं हे गुजरात राज्यातून आलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रात हे बियाण्याला मान्यता नाही आहे? या बियाण्याला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अजून मान्यता नाही आहे। जे तणनाशक आहेत ग्लायफोसेट हे तणनाशक सदर कापूस पिकावर मारल्यावर त्या फक्त गवत जळतं, कापूस पीक जळत नाही। असं एसटीबीटी म्हणजे हर्बिसाइड टॉलरन्स बीटी कापूस बियाणं आहे। याला अजून जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी जी आहे केंद्राची त्याची मान्यता नाही आहे। तरी हे जे चोपडा तालुक्यात किंवा जिल्ह्यात अजून अशा कारवाई होण्याची शक्यता आहे का सर? जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व जे विक्रेता आहे त्यांना आवाहन करण्यात येते की असं प्रतिबंधित एसटीबीटी बियाणं जे आहे ते कोणी खरेदी करू नये व विक्री करू नये। जर असं विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। संबंधित बियाणे कायदा, बियाणे नियम, महाराष्ट्र कापूस अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल। ओके.